अंगणवाडी प्रमोशन कसे होते, कोणत्या पद्धतीने होतं, कोणते जिआरनुसार होतो, एज लिमिट काय असते, अनुभव काय लागतो आणि किती वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला प्रमोशनसाठी लागतो. मदतनीस ताईंनी मला कमेंट केलं होतं की सर आमचं मदतनीस म्हणून आम्ही काम करत आहोत, आमचं प्रमोशन कोणत्या पद्धतीने केलं जाणार आहे सेविका या पदावरती, त्याचं नियम काय असते ते आम्हाला एक्सप्लेन करून द्या असं त्यांनी कमेंट केलं होतं. ते सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक्सप्लेन करून देणार आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं, मी जी पण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ते लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मदतनीस ताई त्या ठिकाणी काम करत आहेत आणि जर सेविका या पदासाठी जागा असेल तर त्या मदतनीस ताईंचं प्रमोशनसाठी त्यांना किती वर्ष अनुभव लागेल, त्यांना काय क्वालिफिकेशन लागणार आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन कसं होणार आहे हा प्रश्न सर्वांना आहे. आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून का सर्व माहिती देतो, कारण भरपूर ताईंनी मला कमेंट केलं होतं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहेत आणि जास्तीत जास्त आपल्या मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रत्येक वर्षी काय होते, जीआर रेक्टिफाय केला जातो. आपण पाहिलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये जीआर वेगवेगळा येत असतो. आता कोणत्या संदर्भानुसार, आता सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर 2003, 2007, 2008, 2013 असं आपल्याला जीआर पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे नियम आपल्याला बघायला मिळतात. पण काय होतं, आता सध्या जर 2026मध्ये एखाद्या मदतनीस ताईंचं प्रमोशन होत असेल तर त्यांचं जीआर कोणतं आणि कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं, 2003 असेल, 2008 असेल, 2013 हा जीआर त्या ठिकाणी आता तीन जीआर आहे. आता कोणता नियम त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो, तर बघा ताईंनो, आपल्याला जो जीआर नवीन येतो, जीआर नवीन अपडेट येते आपल्याला प्रमोशनसाठी, तर जे आधीचे जे जीआर असतात ते तयार केलेले असतात, त्या संदर्भानुसार सर्व काही नियम तयार केला जातो आणि मदतनीस ताईंना सेविका होण्यासाठी, प्रमोशन होण्यासाठी त्यांना 2 वर्षाचा अनुभव लागतो, तेव्हाच ते त्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतात. त्यांचं क्वालिफिकेशन एंटर पास आणि 12+ म्हणजे एंटर आणि +12 हे पास आउट असेल तर त्यांचं प्रमोशन होतं. आता हे या ठिकाणी कन्फ्युजन आहे. जर एखादी मदतनीस ताई 10 वर्षापासून तिथे अंगणवाडीमध्ये काम करत आहेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन एंटर आहे, एंटर पास आउट असेल म्हणजे 10वी पास आउट असेल आणि 10वीच्या बेसवरती त्यांचं प्रमोशन त्या ठिकाणी होऊ शकतो का किंवा नाही 2026मध्ये, हे आता आपल्याला सर्व डिस्कशन करणार आहोत. आता होय, 100% मदतनीस ताईंचं 10 वर्षापूर्वी जरी त्यांनी जॉईनिंग केलं असेल आणि त्यांचं 10वी पास आउट असेल तरी 100% त्यांना सेविका पदावरती प्रमोशन भेटू शकतं. का मिळू शकतो, कारण त्यांचा जो जीआर आहे 2018चा जो जीआर असेल त्या जीआरमध्ये ते त्यांचं रूल्स त्या ठिकाणी नियम सर्व काही ते पात्र होत आहे, म्हणजे त्या जीआरनुसार सर्व पात्र होत आहे. आणि 2018 नंतर ज्या मदतनीस ताई जॉईनिंग झाला असेल त्यांचा जो नवीन जीआर आहे तो जीआर लागू होतो त्यांना, तर त्या पद्धतीने सर्व पात्रता ठरवली जाते आणि याच पद्धतीने मदतनीस ताईंचं प्रमोशन केलं जातं. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांचं एज लिमिट काय असेल बघा. एज लिमिट आता त्या ठिकाणी ठरवण्यात येतो, कारण प्रत्येक वेळेस काय होतं, एखाद्या मदतनीस ताईंना 10 वर्ष 15 वर्ष त्या ठिकाणी एकाच पदावरती मदतनीस म्हणून काम करावं लागतं आणि जर 15-20 वर्षानंतर जर जागा आली असेल तर त्या मदतनीस ताईंचं प्रमोशन होईल किंवा नाही, कारण ते सर्व त्या ठिकाणी पात्रता ठरते पण त्यांचं एज लिमिट क्रॉस केलं गेलं आहे. तर आता हे महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये त्यांच्यावर डिपेंड असतं की आपल्याला जी मदतनीस ताई आहे त्यांना पुढे जे सेविका या पदावरती प्रमोशन द्यायचं आहे किंवा नाही ते त्यांच्यावर डिपेंड करत असतं. आता आपण जीआरनुसार म्हटलं, पण आपली एज लिमिट जर क्रॉस केली तर आता त्यांना महिला बाल CDP असेल किंवा जे पदाधिकारी असतात ते ठरवतात की या मदतनीस ताईंना आपल्याला प्रमोशन द्यायचं किंवा नाही, कारण एज लिमिट क्रॉस केले गेले आहे, त्यांच्यावर डिपेंड असतं. त्यांनी जर हो म्हटलं तर 100% त्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतो. पण केव्हा होईल, आपण जर अंगणवाडीमध्ये कंटिन्यू डेली आपण त्या ठिकाणी काम केलं असेल, आपलं वर्तणूक चांगली असेल, आपलं जे वर्कआउट असेल ते सर्व चांगलं असेल, त्याच बेसवरती आपल्याला
पुढच्या पदावरती प्रमोशन दिला जातो, कारण एज लिमिट क्रॉस केलं गेलं आहे आणि त्यांचं सर्व बायोडाटा चेक केलं जातात, त्यांची वर्तणूक कशी आहे, ते कसे काम केले, त्यांचं या आपल्या कामाच्या बेसवरती त्याच्यावरती आपल्याला बेनिफिट मिळत असतो आणि आपल्याला मदतनीस म्हणून काम करताना आपल्याला डायरेक्ट सेविका या पदावरती प्रमोशन मिळू शकते. आता याचं आपल्याला एखाद्या वेळेस काय होतं, काही जिल्ह्यामध्ये एज लिमिट क्रॉस केल्यामुळे त्यांना सेविका या पदावरती प्रमोशन दिला जात नाही आणि 2018 नंतर ज्या मदतनीस स्थायी जॉईनिंग झाल्या आहेत त्यांचं त्या क्वालिफिकेशनच्या बेसवरती आणि अनुभव 2 वर्षाचा असेल त्या बेसवरती त्यांना प्रमोशन दिला जातो. कारण जो GR आहे 2018चा पूर्वीचा GR आहे तो 10 पास असेल, 10वी पास असेल त्यांना लागू होतो आणि ते पूर्वी 10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जॉईनिंग झाले आहेत आणि 18 नंतर जे त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये काम करत आहे, जॉईनिंग केलं आहे, त्यांना 2018 नंतरचा जो GR असतो त्या GRनुसार 2 वर्षाचा अनुभव कंपल्सरी आहे. 2 वर्ष अनुभव नसेल तर तुमचं त्या ठिकाणी अजिबात सरळ सेवेने म्हणजे अजिबात तुमचं त्या ठिकाणी प्रमोशन केले जाणार नाही. म्हणजे सेविका या पदासाठी सरळ सेवेने पुन्हा फॉर्म भरले जातील आणि फॉर्म भरल्यानंतर ते त्या ठिकाणी निवड केली जातील. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक मदतनीस ताईंनी मला कमेंट केलं होतं की जे आपल्या आदिवासी भागामध्ये आहे, खेड्यापाड्यावरती आहेत आणि आपण जिथे राहतो त्या ठिकाणी आपण पाड्यावरती त्या ठिकाणी ड्युटीला जातो आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपलं प्रमोशन होत नाही, सेविका या पदावरती आपण पात्र ठरत नसेल आणि जागा निघाली असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कारण आपल्याला नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करावं लागेल सेविका या पदासाठी. नवीन ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर आपली निवड झाली तर आपण मदतनीस या पदासाठी राजीनामा द्यायचा आहे. राजीनामा दिल्यानंतर आपल्याला त्या पदावरती आपल्याला जॉईनिंग केलं जातं. आणि मुख्य सेविकेचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुख्य सेविकेसाठी जर सेविका त्या ठिकाणी पात्र ठरत असेल आणि पात्र ठरल्यानंतर आपल्याला सेविका मुख्य सेविकेसाठी पात्र आहेत किंवा नाही त्यांना म्हणजे 10 वर्षाचा त्यांना अनुभव लागतो. 10 व्वर्षाचा अनुभव असेल तरच त्यांना अंगणवाडी अंतर्गत जे मुख्य सेविका भरती होते त्यांना त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येतो. या पद्धतीने हे सर्व नियम आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मदतनीस ताईंना शेअर करा. धन्यवाद.